आपलं यांची सगळी प्रोसेस करतात सर. मग इथे तुम्हाला काय अडचण आहे? इथं 10 वाजल्यापासून थांबले सर, रांगच हालत नाही आणि तिथं एक माणूस नसतोय सर. त्यांनी तर म्हणतात तुम्ही 95 त्यांनी शेतकऱ्यांना दिलो. ठीक आहे, तुमची जे समस्या आहे सांगत जावा ना. डॉक्युमेंट ऑलरेडी त्यांनी डॉक्युमेंट आल्याच्या नंतर ठेवून घेतात, नंतर ऑनलाईन करतो म्हणते देतात सर. यांनी तसं न करता उभं हेंडसाळ करण्यासाठी वारी लावलेले आहेत सर. मला काय म्हणायचं आहे, हे जे करलेलं आहे ओरिजिनल त्याला थोडं टेबल वाढवायला पाहिजे, पण ओरिजिनल यांचं चालू आहे तिथं इथं काही अडचण नाही, कुठल्या प्रकारची काही तक्रार नाही. ओरिजिनल माणसाला द्यायची. संचालकांना विचारलो की त्यांनी म्हणतात मी आता 3 टेबल लावणार आहे, 10 मिनिटात तुमच्या शेतकऱ्यांची समस्या सॉल्व्ह करणार आहे. तरी कृपया तुम्ही शेतकऱ्यांनी कुठलाही गोंधळ न घालता सुख समाधानी बियाणे घ्यावी आमची. नमस्कार, चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या पेरणीचे दिवस चालू असल्याने शेतकऱ्यांचा लोंढा खते बियाणे खरेदी करण्यासाठी वलांडी येथे मुख्य रस्त्यावर कृषी सेवा केंद्रावर त्यांची गर्दी चालू आहे. तर येथे आपण ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांच्या बियाण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी ते शेतकरी थांबलेले आहेत. आपण कृषी सेवा संचालकाला विचारूया की इथे त्यांनी कोणत्या नियमानुसार शेतकऱ्यांना बियाणे देत आहे. सर, ही कृषी सेवा केंद्रामार्फत तुम्हाला ते बियाणे देण्याचा अधिकार शासनाने दिला आहे, मात्र ह्या शेतकऱ्यांना तुम्ही कोणत्या पद्धतीने बियाणे देतात? जसं ऑनलाईन जे बुकिंग झाले तसं त्याप्रमाणे दिलं. तुमच्याकडे किती शेतकरी आहेत? आपल्याकडे गाव किती आपलं यांची सगळी प्रोसेस करतात सर. मग इथे तुम्हाला काय अडचण आहे? इथं 10 वाजल्यापासून थांबले सर, रांगच हालत नाही आणि तिथं एक माणूस नसतोय सर. त्यांनी तर म्हणतात तुम्ही 95 त्यांनी शेतकऱ्यांना दिलो. सर. ठीक आहे, तुमची जे समस्या आहे सांगत जावा ना. डॉक्युमेंट ऑलरेडी त्यांनी डॉक्युमेंट आल्याच्या नंतर ठेवून घेतात, नंतर ऑनलाईन करतो म्हणते देतात सर. यांनी तसं न करता उभं हेंडसाळ करण्यासाठी वारी लावलेले आहेत सर. मला काय म्हणायचं आहे, हे जे करलेलं आहे ओरिजिनल त्याला थोडं टेबल वाढवायला पाहिजे, पण ओरिजिनल यांचं चालू आहे तिथं इथं काही अडचण नाही, कुठल्या प्रकारची काही तक्रार नाही. ओरिजिनल माणसाला द्यायची. संचालकांना विचारलो की त्यांनी म्हणतात मी आता 3 टेबल लावणार आहे, 10 मिनिटात तुमच्या शेतकऱ्यांची समस्या सॉल्व्ह करणार आहे. तरी कृपया तुम्ही शेतकऱ्यांनी कुठलाही गोंधळ न घालता सुख समाधानी बियाणे घ्यावी आमची.